नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। मुंबईमध्ये आता निर्बंध काहीसे कमी करण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। यानुसार आता मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। नव्या निर्णयानुसार उद्यानं, हॉटेल, रेस्टॉरंट हे 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत। यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत। 50% मर्यादेत ओबीसी राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे। त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया। आमचं पक्षांतर्गत काम आहे ते बघत असतो। जी विकास कामे केलेली आहेत खास करून मुंबईसाठी ती पोहोचवण्याचा प्रयत्न या बैठकांच्या माध्यमातून नक्कीच आहे। कारण आपण बघत असाल गेल्या 2 वर्षात उपनगराचा पालकमंत्री म्हणून असेल, आमदार म्हणून असेल, आम्ही जी कामं मुंबईत करत आहोत किंवा सर्वत्र महाराष्ट्रात करत आहोत त्याचा आढावा घेणं गरजेचं असतं। जेवढा फीडबॅक आपल्याला सरकारी यंत्रणेतून येत असतो तेवढाच आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, तिकडचे आपले शाखा प्रमुख असतील, इतर आपले पदाधिकारी असतील, त्यांच्याकडून पण येणं गरजेचं असतं की लोकांचा फीडबॅक काय। कारण हे सगळे लोकांमध्ये वावरणारी आपली प्रतिनिधी असतात आणि त्यांच्याकडून थोडं फीडबॅक म्हणजे मुंबईचंच उदाहरण द्यायचं गेलं तर आता आपण 900 डबल डेकर बसेस आहेत किंवा आपण जे बस स्टॉप नवीन करतोय, नवीन शाळा ज्या होत आहेत, फुटपाथ जे बनवत आहोत, रस्त्यांची कामं असतील, ह्या सगळ्यांचा आढावा एक घेणं गरजेचं असतं। लोकांमध्ये ह्याची भावना काय आहे, काही याच्यात चांगलं अजून करू शकतो का, ह्याचा एक आढावा घेणं गरजेचं असतं। आज आराखडा सादर झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे पुनर्रचना वॉर्डचं प्रभागचं। तर भाजप म्हणते की हा रेडीचा डाव आहे जे आपल्या सोयीनुसार शिवसेना वॉर्ड नाही, मी अजून ते बघितलं नाही ते काय, मला अजून बघायचं। ते सोशल मीडियावर मला वाटतं आहे सगळीकडे, कारण आपण हे केलं, पण मी अजून बघितलं नाही। परंतु आता मुंबई महापालिकेच्या तयारीच्या दृष्टीनं प्रामुख्याने कोणते मुद्दे खास करून या बैठकीत मला वाटतं एकच महत्त्वाचं आहे की आपण बघतो की महाराष्ट्रात सर्वत्र जिथे जिथे कामं आपण सगळीकडे बघत आहात, लोकांचा विश्वास ठामपणे महाविकास आघाडीवर आहे, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंवर आहे, उपमुख्यमंत्री महोदयांवर आहे, महसूल मंत्री आणि सर्वच आमच्या मंत्रिमंडळावर आहे, लोकप्रतिनिधींवर आहे आणि महाराष्ट्र हा महाविकास आघाडीसोबत उभा आहे। नितीश राणे यांचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आलेला आहे। काहीच मला वाटतं आपण चांगल्या गोष्टी बोलत राहू, चांगली कामं करत राहू आणि महाराष्ट्राला पुढे नेत राहू, देशाला पुढे नेत राहू। आदित्यजी, तुम्ही एक युवा नेते आहात, पण आपण काल बघितलं विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरतात आणि कुणीतरी त्यांना भडकवते, तर तुम्ही युवा नेते म्हणून कसं मला वाटतं एक आपल्याला आठवत असेल की पहिल्या लाटेच्या दरम्यान आपण सरकार म्हणून जो निर्णय घेतलेला की एक्झाम त्यावेळी घ्यायची नाही आणि ॲव्हरेज मार्क द्यायचे, तेव्हा युवासेना म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई नेलेली। दुसऱ्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जर आपण बघितलं, जेव्हा दुसरी लाट होती त्यावेळी तोच निर्णय केंद्र सरकारने जसा युवासेनेनी सांगितलेला किंवा आपल्या नंतर महाविकास आघाडी सरकारने जे केलेलं तोच निर्णय केंद्र सरकारने घेतलेला। आत्ताचं जे आहे, मी सगळ्याच विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करेन की धीर धरा, अभ्यास तर आहे, गरजेचाच आहे, कारण पुढचं जे भवितव्य ते देखील आमच्या डोळ्यासमोर आहे आणि ते कुठेही त्यांचं वाया जाऊ नये ह्याच्यासाठी जो काही आम्ही निर्णय घेऊ तो योग्यच असेल ही मला खात्री आहे। कोणाचंही भवितव्य असं नको व्हायला की परीक्षा दिली नाही दिली म्हणून कोणा जॉब्स मिळाले नाही मिळाले, लाट ओसरत आहे, पण सगळी काळजी घेऊनच विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ। विद्यार्थ्यांची माती भडकवणाऱ्यांवर कारवाई होईल। तर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आहेत। निवडणुकीसाठी खरं तर आदित्य ठाकरेंनी कंबर कसली असंच म्हणावं लागेल। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मंत्री आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी कंबर कसली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विलेपार्लेतील 2 मतदारसंघात बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी पूर्व सांताक्रूज, खारदांडा आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी पाहूया। मुंबईतील रात्रीची संचारबंदी आता हटवण्यात आलेली आहे। संचारबंदी हटवण्यात आल्यामुळे टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, बीचेस, गार्डन, पार्क हे आता सुरू राहणार आहेत। तर मैदानी खेळांना क्षमतेच्या 25% परवानगी देण्यात आली आहे। रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह हे 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत। लग्न कार्यामध्ये क्षमतेच्या 25% परवानगी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भजन, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात 50% क्षमतेने या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली आहे।
याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, खरं तर मुंबईकरांना हा दिलासा म्हणावा लागेल. काही प्रमाणात निर्बंधात शिथिलता आणण्यात आलेली आहे. काय नवी नियमावली सांगते? खरंय प्राजक्ता तुझं. मुंबई म्हणजे काय तर महाराष्ट्राचं नुसतं राजधानी नाही तर आपल्या देशातील सगळ्यात प्रमुख शहर, ज्या ठिकाणी 24 तास हे शहर सुरू असतं असं म्हटलं जातं. आणि खरोखर म्हणजे की आता आपण आहोत क्वीन्स नेकलेसला. या ठिकाणी आपण बघतोय की सगळे लोक आता या ठिकाणी बसलेत. आता हे 5 वाजेनंतर या सगळ्यांना प्रतिबंध केला होता. आज रात्रीपासून नवे निर्बंध लागू होत आहे. आणखीन त्याच वेळेस दिसत आहे, त्याच वेळेस बघतोय की यांना आपण प्रतिबंध रोखण्यासाठी पोलिसांची गाडी सुद्धा इथून फिरते. पण हा सगळ्यात मोठा दिलासा नक्की मानला जातोय. म्हणजे ज्या पद्धतीनं की मैदानी खेळ असो किंवा त्याचबरोबर म्हणजे की हा मुंबईचं हे विलोभनीय रूप बघण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या सगळ्यांसाठी आता सगळ्यात चांगली संधी एवढ्यासाठी आहे की टुरिस्ट स्पॉट, आठवडे बाजार, बीचेस, गार्डन, पार्क हे सगळे आता पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आले. की कोविडच्या पूर्व जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार परवानगी देण्यात आली आहे. आणि आज रात्री 12 वाजेपासून याची अंमलबजावणी होते. कागदोपत्री जरी 12 वाजेपासून असेल तरी प्रत्यक्षात इथलं चित्र जे आहे ते आत्ताच अंमलबजावणी सुरू झाली हे दिसतंय. म्हणजे ग्राउंड सुद्धा आतापर्यंत खरं तर शरीर माध्यम खुलुधर्म साधनं आपण असं म्हणतो, पण ग्राउंडमध्ये सुद्धा अनेक बंधनं होती. आता मैदानी खेळ सुद्धा 25% पर्यंत प्रत्येक ग्राउंड्सला परवानगी देण्यात आलेली आहे. स्विमिंग पूल असो, वॉटर पार्क असो, 50% क्षमतेने हे सुरू होत आहे. रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह, वेगवेगळ्या प्रकारच्या कट्ट्याच्या जागा प्रत्येकाच्या असतात. चलन असतं तिथे सगळ्यात मोठं आर्थिक चलन. आणि या ठिकाणी सुद्धा आता 50% क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. लग्न कार्य, क्षमता किंवा सगळ्यात महत्वाचं की म्हणजे माणसाचं प्रत्येकाचं जे आहे ते मानसिक आरोग्य जे आपण याला म्हणतो की नाट्यगृह, त्यांना सुद्धा 50% क्षमतेनं खुले करण्याची परवानगी देण्यात आल्यामुळं हा दिलासा मुंबईकरांसाठी सगळ्यात महत्वाचा मानला जातोय. मुंबईतल्या अनेक पर्यटन स्थळांना असो किंवा रेस्टॉरंटला असो किंवा ज्या प्रकारे सर्वसामान्य मुंबईकरांचं चलन ज्या पद्धतीनं सुरू होतं ते चलन खऱ्या अर्थानं सुरू होईल हे नक्कीच दिलासादायक निर्णय मानले जातात. आणि आज रात्री 12 वाजेपासूनच याची अंमलबजावणी सुरू होत आहे. प्राजक्ता. निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी पाहणार आहोत ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी तरतूद असणाऱ्या विधेयकावर आज राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक राज्याच्या विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमतानं मंजूर केलं होतं. हे विधेयक आता राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा होती. अखेर राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालंय. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचे याबद्दल आभार देखील मानले. अध्यादेशामध्ये आपण या गोष्टीचा उहापोह केला. म्हणजे एक म्हणजे त्याने सांगितलं की शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्या आरक्षण. त्याच्यानंतर ओबीसींना द्या, परंतु एकूण आरक्षण 50%च्या वरती जातात आम्हाला. त्याच्यामुळे ओबीसींना काही ठिकाणी 0 मिळणार, काही ठिकाणी 27% मिळणार. तर आम्ही त्याच्या प्रावधान तसं केलं. इम्पेरिकल डाटा, तर आम्ही त्याच्यात म्हटलं की बाबा इम्पेरिकल डाटासाठी सुद्धा आयोग सुद्धा आम्ही नेमला आणि त्यांचं काम सुद्धा आता सुरू झालेलं आहे. हा अध्यादेश आपण काढला. त्या अध्यादेशावर आदरणीय राज्यपालांची सही होतीच आणि मग त्याच अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झालं, ज्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी एकमताने कायदा मंजूर झाला. सुप्रीम कोर्टामध्ये जी मॅटर चाललेली होती त्या सुप्रीम कोर्टाच्या मॅटरमध्ये तसं बघितलं तर आपण जे बिल मंजूर केलेलं आहे त्याच्याबद्दल काही फार कुठल्याही प्रकारचं मत हे सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं नाही आहे. आणि त्याच्यातून आपण हाही घटक ओबीसी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना एक त्यांचं प्रतिनिधित्व मिळण्याच्या करता हा सगळा प्रयत्न करतायत. त्याच्यातनं एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहावं ही सगळ्यांची इच्छा होती. असं हे सगळं त्यांनी जे पत्र त्यांच्या सेक्रेटरीने दिलेलं होतं त्या पत्राला उत्तर, माझी सकाळी एक मीटिंग झाली त्या लोकांच्या बरोबर
आणि मी म्हटलं की तुम्ही जावा. 4 वाजता त्यांना वेळ दिलेली होती. त्यांनी हे सगळं व्यवस्थितपणे राज्यपाल महोदयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्यपाल महोदयांनी त्याच्यावर सही केली आणि विषय संपलेला आहे. दरम्यान राज्य सरकारने उशिरा का होईना ओबीसी आयोगाला डेटा दिलाय. येत्या 8 तारखेला ओबीसी आयोगानं सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडावी आणि ओबीसींना आरक्षण मिळवून द्यावं अशी विनंती भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. एकत्रितपणे ओबीसींना आरक्षण देण्याबद्दलचं जी अवेलेबल डेटा राज्य सरकारकडे आहे त्या डेट्यावरनं निर्णय करावा. यापूर्वी आम्ही वारंवार सांगायचो की केंद्राच्या डेटाचा काही संबंध नाही, राज्यांनी डेटा करायचा आहे. तर राज्य सरकारने उशिरा का होईना आयोगाला डेटा दिला आहे. आता एवढीच विनंती आहे की 8 तारखेला सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने राज्य सरकारने ओबीसी आयोगाने बाजू मांडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण तातडीनं बहाल करावं. आणि आता बातमी आहे मुंबई महापालिकेतून. इलेक्ट्रॉनिक बसेसच्या प्रस्तावावरून काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. या बसचा टाटाचा प्रस्ताव महापालिकेनं डावललेला आहे. यावरून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. 1800 बसेस प्रदूषण कमी करण्यासाठी की मस्जिदील कंत्राटदारांसाठी आहेत असा सवाल रवी राजा यांनी उपस्थित केलाय. या बसेसच्या जे प्रस्ताव आले आहे त्यामध्ये हे सगळे बसेस जे आता घेणार आहे हे सगळे बसेस वेट लिस्टमध्ये घेणार आहे, भाडे तत्त्वावर घेणार आहे. त्यामध्ये असं आहे की ड्रायव्हर त्याचे राहणार, कंडक्टर आमचे बेस्ट अंडरटेकिंगचे राहणार. तर या प्रस्तावामध्ये असं आहे की मुंबईकरांना सोयीस्कर आणि मुंबईचे चांगला वातावरणासाठी असा बसेस जे बेस्ट घेणार आहे आणि त्या बेस्ट जे बसेस घेणार त्याचे आम्ही स्वागत करतो. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. मात्र हा दिशा हरवलेला अर्थसंकल्प असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नोकरदार आणि सर्वसामान्यांच्या या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा भंग झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्यानं कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोनामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हानं उभी राहिलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरं मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाहीये. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना करात सूट मिळणं अपेक्षित होतं. मात्र तसं काही या अर्थसंकल्पातून झालं नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. करात सूट मिळाली असती तर अजून उत्पन्न मिळवता आलं असतं. तसंच मुंबईसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महसूल केंद्र सरकारला जातो. त्याप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद होणं अपेक्षित होतं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. महापालिकांना राज्य सरकारला कर कमी केल्यामुळे, पर्सेंटेज कमी केल्यामुळे उत्पन्न वाढलं आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जे घर खरेदी करणारे जे लोक परवडणारी घरं त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. त्यामुळे असा देखील विचार करण्याची आवश्यकता होती. मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरवर तरतूद केलेली आहे. नक्कीच त्याचं स्वागत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरशिवाय, डेव्हलपमेंटशिवाय देशाचं आणि राज्याची प्रगती होत नाही. परंतु एक कोविडच्या काळामध्ये नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य लोकांचं की बाबा ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आणि जे नोकरदार वर्ग आहे त्यांची अपेक्षा जी आहे ती मात्र पूर्ण होताना दिसत नाही. शिक्षणाकरता चॅनल सुरू करण्याचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सायन्स लॅब आणि वाचनालयासाठी निधीची अपेक्षा होती असंही त्यांनी म्हटलंय. तर आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये सायन्स लॅब, वाचनालयांची गरज असल्याचं, त्यासाठी निधी देण्याची गरज असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
सरकारचा अर्थसंकल्प हा सर्वव्यापी आणि सर्व घटकांना काहीतरी देणारा आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसंच आर्थिक विकास आणि बळकटीकरणावर भर देणारा आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. मला वाटतं शेवटी कठोर निर्णयांची आवश्यकता असते. आपण जर धाडी टाकल्या, प्रॉपर्टी अटॅचमेंट केली आणि ते वर्षानुवर्ष तसंच जर राहिलं तर ना धाडीचा उपयोग, ना प्रॉपर्टीचा उपयोग, ना समोरच्याला त्या ठिकाणी त्याच्यापासून सबक. आणि त्याच्यामुळे मला वाटतं काही कठोर निर्णयाची आवश्यकता असते. तशाच प्रकारे प्रॉपर्टीच्या संदर्भात हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीनं सपोर्टिंग सवलती दिल्यात, सूट दिलेले आहेत काही ठिकाणी, आणि त्याच्यामुळे विकास, अर्थव्यवस्था, बळकटीकरण यातून निश्चितच या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. भाजपच्या 3 आमदारांनी आज विधान भवन परिसरात प्रवेश केला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग अळवणी आणि आमदार योगेश सागर यांनी विधान भवन परिसरात प्रवेश केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाविकास आघाडी सरकारचे नेते हे भाजप आमदारांना प्रवेश द्यायचा यावर निर्णय घेऊ असं बोलत होते. त्यामुळे आपल्याला प्रवेश दिला जातो किंवा नाही हे पाहण्यासाठी हे 3ही आमदार विधान भवन परिसरात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण काही बोललात की ते कोणी तपासणार आहे, तर ते जेव्हा तपासतील तेव्हा तपासतील. पण आम्हाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्यामुळे त्या निर्णयाच्या आधारावर आम्ही आज इथे प्रवेश करतो. आणि मला कल्पना नाही भास्कर जाधव काय बोलले ते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्हाला इथे प्रवेश करता येतो आणि म्हणून म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करण्याकरता आणि त्याच्यानंतर आमच्या विधिमंडळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाण्याकरता आम्ही आले. राज्यात आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्याचं चित्र स्पष्ट झालंय. राज्य निवडणूक आयोगाकडून ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आज प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेमध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 47 प्रभाग पाडण्यात आलेले आहेत. या 47 प्रभागांपैकी प्रत्येकी 3 सदस्यांचा प्रभाग असणार आहे. या 47 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 44 मध्ये लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे या प्रभागात 4 सदस्य असणार आहेत. आज प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेनंतर 14 फेब्रुवारीपर्यंत पालिकेच्या वतीनं हरकती आणि सूचना मागवण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रभागाची रचना निश्चिती होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती प्रारूप आराखडा आज आपण पब्लिश केलेला आहे हरकती सूचनांसाठी. साधारणपणे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शना सूचनेनुसार आज आपण हे प्रारूप नकाशे आपण ह्यासाठी डिस्प्ले केलेले आहेत. सर्व प्रभाग समित्या, महापालिका मुख्यालय, बल्लाळ सभागृह या ठिकाणी आपण हे सगळे नकाशे आपण डिस्प्ले केलेले आहेत, जेणेकरून लोकांना त्याच्याविषयी हरकती सूचना घेता येतील. 14 फेब्रुवारी दुपारी 3 पर्यंत लोकांना, नागरिकांना आणि ज्यांना जे संबंधित असतील त्यांना ह्याविषयी हरकती अशी सूचना देता येतील. तर उल्हासनगर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग सीमा रचना आज जाहीर करण्यात आलेली आहे. 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. उल्हासनगर महापालिकेत यापूर्वी एकूण 78 नगरसेवक तर 20 प्रभाग होते. लोकसंख्येच्या प्रमाणात 11 नवीन वॉर्ड वाढल्यानं आता एकूण नगरसेवकांची संख्या ही 89 होणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून नवीन प्रभाग ही वाढलेले आहेत. आज प्रारूप प्रभागाचे भौगोलिक सीमा प्रसिद्ध झाल्या असून हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे अशी माहिती उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली आहे. यावेळी आपले सदस्य संख्या पण वाढलेली आहे. 5 वर्षापूर्वी म्हणजे मागचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा आपल्याकडे 78 सदस्य होते एकूण नगरसेवक आणि टोटल प्रभाग होते 20, कारण त्यावेळी 4-4चं पॅनल होतं आणि 2 पॅनल आपले 3चे होते. त्यामध्ये 3 नगरसेवक निवडून आले. ह्यावर्षी नगरसेवक संख्या वाढल्यामुळे जी 78 होती ती 89 झालेली आहे, म्हणजे 78ची 89 झालेली आहे. त्यामुळे आणि 3-3चा एक प्रभाग बनलेला आहे, 3 नगरसेवकांचा एक प्रभाग, म्हणजे असे एकूण 30 प्रभाग आपण बनवलेले आहेत. देशात स्वच्छ शहराचा मान मिळालेल्या नवी मुंबई शहर स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जातं. आता शहरासोबतच नवी मुंबईतील गावं ही स्मार्ट होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्मार्ट विलेजचं स्वप्न नवी मुंबईत साकार होतंय. नवी मुंबईतील दिवाळे गाव हे पहिल्यांदाच स्मार्ट विलेज म्हणून साकारला जातोय. दिवाळे गावानंतर शहरातील सर्व गावं ही स्मार्ट केली जाणार आहेत. 4 पासून हे दिवाळा गाव मी दत्तक घेतलेलं आहे आणि प्रत्येक गावाभोवती 4 ते 5 जेटी आतापर्यंत मी निर्माण केलेल्या आहेत आणि या गावाला सुद्धा सगळ्या सुविधा प्राप्त व्हावं म्हणून या सगळ्या ग्रामस्थांनी मला ही जागा आणि नगरसेविकांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. सगळं अनधिकृत बांधकाम आम्ही हटवलेलं आहे. आता फिश मार्केट आपण बघितलं हे होत आलेलं आहे. कार पार्किंगला इथे जागा नसायची, 2-2 तास इथे ट्रॉफिक व्हायची. त्याचप्रमाणे आपण इथल्या गावकीला एक बहुउद्देशीय केंद्र बनवून देतो, त्याच्यातून त्यांना रोजगार निर्माण होईल. प्रथम आपण रोजगाराला इथे फोकस केलेलं आहे. 300 ते 400 लोकांना इथे रोजगार प्राप्त होणार आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. तिकडे भिवंडीमध्ये स्फोटकांचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 4.5 लाखांचं स्फोटकांचं हे साहित्य यावेळी जप्त करण्यात आलेलं आहे. नदीनाका या ठिकाणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. 1000 जिलेटिनच्या कांड्या देखील यामध्ये जप्त करण्यात आल्या. तर पोलिसांकडून 1000 डिटोनेटर देखील जप्त करण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील कामोठे वसाहतीमधील एका भोजनालयामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटामुळे आग लागली आहे आणि यात 2 घरांचं मोठं नुकसान झालंय. सेक्टर 11 इथे असलेल्या स्वस्तिक प्लाझामध्ये हा स्फोट झाला असल्याचं कळतंय. 4 सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये आणि आगीवर सध्या यश मिळवण्यात आलेलं आहे. भोजनालयामध्ये हा सिलेंडरचा स्फोट झाला, मात्र या स्फोटात 2 घरांचं मोठं नुकसान झालंय. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.